नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, वसईचा तह हा खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? वसईचा तह हा खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 पुढीलपैकी कोणते नेते हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? पुढीलपैकी कोणते नेते हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रोलक्ट ॲक्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 सन 1848 ते सन 1856 यांच्या दरम्यान अनेक संस्थाने खालीलपैकी कोणी खालसा केली होती? सन 1848 ते सन 1856 या काळामध्ये अनेक संस्थाने खालीलपैकी कोणी खालसा केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या दिवशी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील छावणीमध्ये उडाला होता? खालीलपैकी कोणत्या दिवशी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीमध्ये उडाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 29 मार्च सन 1857 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्या दिवशी मेरठ छावणीमधील हिंदी सैनिकाची पूर्ण फलटणच बंड करून उठली होती? खालीलपैकी कोणत्या दिवशी मेरठ छावणीमधील हिंदी सैनिकाची पूर्ण फलटण बंड करून उठली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 10 मे सन 1857 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सन 1857 चा उठाव हा झाला नव्हता? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सन 1857 चा उठाव हा झाला नव्हता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मद्रास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 काँग्रेसचे सन 1936 चे पहिले ग्रामीण भागामधले पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? काँग्रेसचे सन 1936 चे ग्रामीण भागामधले पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फैजपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 चौरी चौरा या घटनेनंतर खालीलपैकी कोणते आंदोलन संपुष्टात आले होते? चौरी चौरा या घटनेनंतर खालीलपैकी कोणते आंदोलन हे संपुष्टात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 असहकार आंदोलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा खालीलपैकी कोणी पास केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड माउंटबॅटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 खुदाई खिदमतगार यांचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? खुदाई खिदमतगार यांचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खान अब्दुल गफार खान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 जलियनवाला बाग हत्याकांड निषेधामध्ये सर ही पदवी खालीलपैकी कोणी परत केली होती? जलियनवाला बाग हत्याकांड यांच्या निषेधामध्ये सर ही पदवी खालीलपैकी कोणी परत केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 सन 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? सन 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या इंग्रजी अधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता? राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या इंग्रजी अधिकाऱ्याने पुढाकार हा घेतला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲलन ह्यूम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 20 मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1906 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 अवकाशामधील ताऱ्यांच्या समूहाला खालीलपैकी काय म्हणतात? अवकाशामधील ताऱ्यांच्या समूहाला खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आकाशगंगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस खालीलपैकी कोणती भरती म्हणतात? अमावस्या व पौर्णिमा यांच्या येणाऱ्या भरतीला खालीलपैकी कोणती भरती म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उधाणाची भरती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 रिस्टर हे खालीलपैकी कोणती तीव्रता मोजण्याचं एकक आहे? रिस्टर हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कशापासून ॲल्युमिनियम हे मिळवले जाते? खालीलपैकी कशापासून ॲल्युमिनियम हे मिळवले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नीज पासून ॲल्युमिनियम हे मिळवले जाते. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी जगामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणतं आहे? जगामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भाकरा नांगल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 काथ खालीलपैकी कोणत्या वृक्षापासून बनवतात? काथ हा खालीलपैकी कोणत्या वृक्षापासून बनवतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खैर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सातपुडा या पर्वतरांगेमधले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? सातपुडा या पर्वतरांगेमधले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 धूपगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मँग्रीव या वनस्पतीचे मूळ स्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? मँग्रीव या वनस्पतीचे मूळ स्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारत देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी जगामधले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं? जगामधले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ग्रीनलँड बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागामध्ये खालीलपैकी कोणता पर्वत आहे? दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागामध्ये खालीलपैकी कोणता पर्वतरांग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अँडीज पर्वतरांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा देश आहे? भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा देश आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 7व्या क्रमांकाचा देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अंदमान व निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? अंदमान व निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 इंदिरा गांधी कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गुरु शिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वतामधील सर्वात उंच शिखर आहे? गुरु शिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वतामधले सर्वात उंच शिखर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आरवली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोलार हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोलार हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय पठारावरील खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी आहे? भारतीय पठारावरची पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डाऊन्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणता जागृत ज्वालामुखी आहे? खालीलपैकी कोणता हा जागृत ज्वालामुखी आहे? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ईस्ट इंडिया या कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? ईस्ट इंडिया या कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 31 डिसेंबर 1600 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1764 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, वसईचा तह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? वसईचा तह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1802 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, राजाराम मोहन रॉय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? राजाराम मोहन रॉय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1829 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? पाळेगारांचा उठाव हा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी कोणता देश हा सारख्या संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश हा सारख्या संघटनेचा सदस्य देश नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॅमसे मॅकडोनाल्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दीनबंधू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? सार्वजनिक सत्यधर्म या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, मुंबई कामगार संघ या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मुंबई कामगार संघ या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नारायण मेघाजी लोखंडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लाहोर अधिवेशन सन 1929 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1952 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, पोखरण येथे पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती? पोखरण येथील पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 18 मे सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बहिष्कृत भारत या नावाचे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 25. सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल.